नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. हा बुधवार ऑक्टोबर महिन्यातला शेवटचा बुधवार असल्यामुळे उद्याच बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी असणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल असणार आहे. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी आणि विशेषतः मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे आपल्याला विश्लेषण करायचं असतं याची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. त्याचसोबत या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज मी थोडंसं तुम्हाला झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे आणखीन व्यवस्थित दिसू शकेल. तर आज आपल्याला लक्षात येईल की थोडंसं गॅप अप ओपन आपल्याला झालेलं बघायला मिळालं. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये 51,500 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. 51,150 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि 51,325 च्या आसपास आपण सेंटर लाईन सुद्धा काढलेली होती. तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, 51,500 चा रेझिस्टन्स घेतला गेला, खाली आलं, खाली आल्यावर 51,325 च्या आसपास ही जी सेंटर लाईन होती त्याचा सपोर्ट घेतला. पहिल्या 15 मिनिटात तसंच झालं. दुसऱ्या 15 मिनिटामध्ये आपल्याला बऱ्यापैकी शूटिंग स्टार कॅन्डल दिसली आणि मात्र ती सुद्धा 51,325 च्या वरच क्लोज झाली. आपल्याला ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग मिळालं नाही आणि त्यानंतर तुम्ही तिसरी कॅन्डल बघू शकता. इथे आपल्याला क्लिअर कट कळलं की आता सेलिंग होणार नाही, कारण जर सेलिंग होणार असतं तर सेलिंग नेहमी फास्ट होतं. इतका वेळ अर्धा तास इथेच घुटमळत राहिलं नसतं. पहिल्या अर्ध्या तासामध्येच आपल्याला 51,150 ही लेवल त्यानं खालच्या दिशेनं ब्रेक केली असती. तर त्यामुळे सेलिंग होणार नाही. आता दोन शक्यता आहेत. जर सेलिंग होणार नसेल तर मग काय होऊ शकतं, एक तर साईडवेज मुवमेंट होऊ शकते किंवा मग तेजी होऊ शकते. तर इथे आपल्याला लक्षात येईल की एक बाउन्स आला. बाउन्स आल्यानंतर पुन्हा इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी सुद्धा इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनला. मात्र त्यालाही आपल्याला फार मोठं हे मिळालं नाही, म्हणजे फॉलोअप मिळाला नाही. परत ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला सपोर्ट मिळाला आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स आला. आता इथे काय होतं की साधारणपणे 51,500 च्या आसपास जो रेझिस्टन्स होता तो कधी ब्रेक होतो ह्याची आपण वाट बघत होतो. ब्रेक होण्यासाठी काय असतं, एक मोठी कॅन्डल बनायला लागते तरच ब्रेक होतो. त्याच्या आधी अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतला गेला. तुम्ही इथे बघितलं तर पहिले सकाळचे जवळजवळ आपल्याला 2-2.5 तास इथे हे घेतलं गेलं, रेझिस्टन्स घेतला गेला आणि त्यानंतर एक मोठी कॅन्डल बनली आणि त्यानं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. आता तो ब्रेकआउट झाल्यानंतर 51,600 ची लेवल जी होती त्या लेवलच्या आसपास सुद्धा आपल्याला ब्रेकआउट झाला. म्हणजे एकाच कॅन्डलमध्ये दोन्हीचा ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला सेलिंग यायला लागलं. ह्याचं कारण सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणजे साधारणपणे तुम्ही इथे जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला 51,800 च्या आसपास या ठिकाणी आपल्याला काय होता, रेझिस्टन्स होता. म्हणजे पूर्वी तिथे हाय बनवून सेलिंग आलेलं होतं. त्यामुळे आता त्याच एरियात आल्यानंतर म्हणजे साधारणपणे ही 51,800 ची लेवल जर आपण अशी स्ट्रेट काढली तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल. तर ह्या एरियामध्ये आल्यानंतर इथे आलं, खाली गेलं, पुन्हा इथे आलं, खाली आलं. पण ह्या दोन्ही वेळेला सेलिंग जेव्हा होत होतं त्याला फॉलोअप मिळत नव्हतं. एक 15 मिनिटाची कॅन्डल शूटिंग स्टार बनली पण त्याला फॉलोअप मिळालं नाही, त्याचं ब्रेकआउट आलं नाही. पुन्हा एक 15 मिनिटाची शूटिंग स्टार कॅन्डल बनली पण त्यालाही फॉलोअप आलं नाही. आणि मग लक्षात येतं की अशा वेळेला काय होणार, हे जे आपल्याला
सेलिंग येत आहे हे फक्त प्रॉफिट बुकिंग आहे. ह्याच्यामुळे रिव्हर्सल होणार नाही आहे. रिव्हर्सल होण्यासाठी आपल्याला फॉलोअप मिळायला लागतं. तर त्यामुळे ते न मिळाल्यामुळे काय झालं, एक मोठा बाउन्स आला आणि ज्या वेळेला 52,000 ची लेवल ब्रेक झाली, म्हणजे जनरली काय होतं की आपण बघू शकतो की सोमवारी सुद्धा आपल्याला एक तेजी बघायला मिळाली. पण सोमवारची जी तेजी होती ती कशा पद्धतीची होती, तेजी झाली, थोडंसं साइडवेज झालं, थोडंसं खाली आलं आणि मग वर गेलं. म्हणजे थोड्या बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की साइडवेज मूव्हमेंट होती. म्हणजे शुक्रवारी काय झालं, शुक्रवारी ही तेजी चालू झाली. त्यानंतर सोमवारी त्याला थोडंसं फॉलोअप मिळालं, पण साइडवेज मूव्हमेंट, गॅप अप ओपनिंग नंतर साइडवेज झालं आणि आज सेलिंग होत नाहीये म्हटल्यानंतर जे जे कोणी शॉर्ट सेलर होते, मंदी करणारे लोक होते, त्यांनी काय केलं, आपल्या पोझिशन सोडायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आज खूप मोठं शॉर्ट सेलिंग आपल्याला खूप मोठे शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे ही सगळी जी तेजी झाली 52,350 पर्यंत आपण हाय बनवला. तर त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे ही तेजी झालेली आहे. आता उद्या मंथली एक्सपायरी आहे, तर अशा वेळेला काय होऊ शकतं याचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी ह्या सर्व लेवल पहिल्यांदा मी काढून टाकतो आणि आपण बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये आता ओपन करूया. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट केल्यावर आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय हे लक्षात येईल. तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की एक सेलिंग झालं होतं, त्यानंतर एक बाउन्स आला, त्यानंतर पुन्हा एक सेलिंग झालं आणि आता पुन्हा बाउन्स येतो. म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बनताना आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये आता दिसायला लागलेला आहे. आता हा डब्ल्यू पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आहे का, तर पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे, म्हणजे जसं पाहिजे तशा पद्धतीचं आहे. आता ज्या वेळेला ही लेवल जी आहे म्हणजे आपल्याला इथे सेंटरची ही लेवल जेव्हा क्रॉस होईल त्यानंतर काय होऊ शकतं, एक सेलिंग सॉरी एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आता इथे दोन गोष्टी आहेत. तुम्ही जर बघितलं तर मागचे 2 दिवस खूप मोठी तेजी झालेली आहे अचानक. तर काय होऊ शकतं, ह्या एरियामध्ये आपल्याला थोडंसं साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळू शकते आणि त्यानंतर मग काय होईल, कदाचित मग आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल. त्यामुळे उद्याची एक्सपायरी थोडीशी आपण असं म्हणू शकतो की शांत होईल असं वाटतंय. कारण आधी आपण ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बघितलं तर खूप मोठं सेलिंग बघितलं, त्यानंतर बघितलं एक बाउन्स बघितला, त्यानंतर पुन्हा सेलिंग बघितलं, पुन्हा बाउन्स बघतोय. त्यामुळे ऑक्टोबर महिना खूप व्होलाटाईल झालेलाच आहे ऑलरेडी. त्यामुळे आता थोडंसं आपल्याला साइडवेज मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे आणि ही साइडवेज मूव्हमेंट जर झाली तर मग आपल्याला त्यानंतर जर ब्रेकआउट आलं तर मग एक चांगली तेजी वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. मात्र आता थोडंसं आपल्याला इथे सावध राहायला हवं आहे. कदाचित काय होईल, साइडवेज मूव्हमेंट होईल, कदाचित 52,500 चा रेझिस्टन्स घेऊन थोडंसं 52,000 पर्यंत खालच्या बाजूला सुद्धा मूव्हमेंट होऊ शकते आणि त्यानंतर मग एक बाउन्स येऊ शकतो. तर ते आता आपल्याला इथे 52,000 ते 52,500 ह्या रेंजमध्ये काय आपल्याला इथे प्राइस ॲक्शन बनते. आता ही प्राइस ॲक्शन तेजीची बनते का ही प्राइस ॲक्शन मंदीची बनते हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्याच्यावर पुढचं सर्व गोष्टी अवलंबून असतील. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल की डेली टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा तुम्हाला काय दाखवायचा प्रयत्न करतोय. आता आपण काय करूया, थोडंसं पुढं जाऊया आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण करूया. त्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व इथे काढलेले आहेत. आता शेवटी जर तुम्ही बघितलं तर शेवटी आपल्याला काय झालं, खूप मोठी एक तेजी बघायला मिळाली आहे आणि आज दिवसभरातच आपल्याला पहिलं सकाळचं थोडंसं वेळ सोडल्यास ही तेजी बघायला मिळाली. अशा वेळेला काय होतं, आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल कुठे ठरवायच्या हे थोडंसं समजणं अवघड जातं. आपण जनरली काय करतो, जिथे स्विंग लो असतो तिथे आणि स्विंग हाय असतो तिथे, अशा ठिकाणी आपण काय करतो, ही एक खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठरवतो, ही वरच्या बाजूची, अशा पद्धतीनं ठरवतो. पण आता इथे तसं काही नाहीच आहे. मग अशा वेळेला काय करायचं आहे आपल्याला, ही जी मोठी मूव्हमेंट झाली 52,000 ची लेवल ज्या कॅन्डलनं मोडली त्याचा लो जो आहे तो मी स्विंग लो ठेवला आहे. कारण जनरली ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असते. ह्या कॅन्डलला जर खरोखरच खाली यायला लागलं आणि साधारण 50% आसपास, म्हणजे ह्या कॅन्डलचा 50% जर आपण बघितला आणि तो जर खालच्या दिशेनं ब्रेक व्हायला लागला तर मग काय होईल, ही जी काही तेजी झालेली आहे, हा बुलिशनेस जो झालेला आहे तो रिव्हर्स होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला काय केलं, आपण 51,950 ह्या कॅन्डलचा जो लो आहे
तोच आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेला आहे. वरच्या बाजूला आजच्या दिवसाचा जो हाय आहे 52,350 तो घेतलेला आहे. आता ह्या दोन लेवलमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे, त्यामुळे आपण इथे काय केलंय 52,155च्या आसपास आपल्याला एक सेंटर लाईन सुद्धा बनवली आहे. मी मगाशी सांगितलं तसं अपेक्षा काय आहे, अपेक्षा आपल्याला अशी वाटते की साधारणपणे 52,500 ची जी लेवल आहे ही 52,500 ची लेवल आहे आणि ही जी लेवल आहे ही 52,000 ची लेवल आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या दिवसामध्ये ह्या दोन लेवलमध्ये साइडवेज मुवमेंट होण्याची शक्यता मला जवळजवळ 60% वाटते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर उरलेलं 30% बघितलं, उरलेली 30% बघितली तर तेजी होण्याची शक्यता वाटते आणि 10% शक्यता अशी वाटते की इथून खाली येऊन मंदी होईल. बरोबर, म्हणजे 60% शक्यता मला असं वाटते की साइडवेज मुवमेंट होऊ शकते. अर्थात ही शक्यता आहे, गॅरंटी आपण कधीही सांगू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं मुवमेंट झाली आहे, तर माझा आजतापर्यंतचा अनुभव मला असं सांगतोय की साइडवेज मुवमेंट होऊ शकते. तर त्यामुळे ह्या दोन लेवलला आपल्याला फार जपणं आवश्यक आहे. जर 52,000च्या खाली टिकायला लागलं तर मग सेलिंग येऊ शकतं किंवा 52,500च्या वर टिकायला लागलं तर मग एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. हे झालं आपल्याला एक जनरल आयडिया. आता मी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं विश्लेषण सांगतो. जर 52,350च्या वर टिकायला लागलं, ह्या एरियामध्ये ओपन झालं, म्हणजे 52,155 ते 52,350 या एरियामध्ये ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर काय होईल 52,450, 52,550 आणि 52,650 अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. इथे वर ओपन झालं, खाली यायला लागलं, तर हा एरिया जो आहे 52,155 पासून खाली 51,950 पर्यंत हा एरिया सपोर्ट म्हणून काम करेल, जसं आज केलं. आणि त्यानंतर इथनं एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. एक तर ह्या लेवलपासून मिळेल, एक तर ह्या दोघांच्या सेंटर लाईनपासून मिळेल किंवा एकदम इथनं खालनं बघायला मिळेल. कुठेतरी ह्या एरियामध्ये सपोर्ट वर ओपन झालं आणि खाली यायला लागलं, तर इथे कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. आता जर गॅप डाऊनच ओपन झालं, 52,155च्या आसपास ओपन झालं, तर आपल्याला माहिती आहे हा सपोर्ट एरिया आहे. तर त्यामुळे इथे ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला, तर मग थोडंसं आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये हा एरियामध्ये रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो आणि मग पुन्हा खाली येईल. प्राइस ॲक्शन बनवून मग वर जाणार की खाली जाणार हे ठरेल. पण इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर मात्र थोडं सावध व्हायचं आहे, कारण आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळालं. एक तर गॅपडाऊन ओपन झालंय, सेंटर लाईनच्या खाली आहे आणि तिसरं ओपनिंग नंतर सेलिंग होतंय. 52,000 ही लेवल तोडतंय. 51,950च्या खाली टिकल्यानंतर 51,850, 51,750 आणि 51,650 अशी तीन लेवल्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता याच्यामध्ये आणखीन एक शक्यता आहे, गॅप अप ओपन झालं तर, म्हणजे साधारण 52,350 ते 52,500 या रेंजमध्ये समजा ओपन झालं, तर ओपनिंग नंतर काय होईल 52,500चा रेझिस्टन्स घेऊन पहिल्यांदा सेलिंग येऊ शकतं. त्यानंतर मग ह्या एरियामध्ये आपल्याला एक सपोर्ट घेतला जाऊ शकतो, एक बाउन्स येऊ शकतो आणि मग ह्या बाउन्स नंतर आणखीन तेजी होणार की मग इथून आणखीन खाली सेलिंग होणार, हे मग त्यानंतरची प्राइस ॲक्शन आपल्याला सांगू शकेल. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, हे आपण चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शनवरून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि डेटा ॲनालिसिस करायला सुरुवात करायची. मी थोडासा चार्टला डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतोय आणि आपण इथे डेटा ऑन करूया. मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओपन इंटरेस्टचा डेटा दाखवतो 30 ऑक्टोबरचा. इथे 30 ऑक्टोबरचा ओपन इंटरेस्टचा डेटा आपण बघितल्यानंतर आपल्याला काय कळतंय, हायेस्ट सपोर्ट लेवल जी आहे, सगळ्यात मोठा हिरवा स्तंभ जो आहे तो कुठे आहे, 51,000ला आहे, म्हणजे खूप खाली आहे. हायेस्ट रेझिस्टन्स कुठे आहे आपण बघायला गेलं तर इथे आहे 53,000ला, हा खूप वर आहे. बरोबर, तर वरचे आणि खाली इथे लोकांनी काय केलेलं असतं, हा रेझिस्टन्स का तयार झालेला असतो, कारण 53,000चे कॉल सेल केलेले असतात. कॉल्स म्हणजे ऑप्शन सेलरनी 53,000चे जास्तीत जास्त कॉल बाकी कुठल्याही स्ट्राईक प्राईसपेक्षा 53,000चे कॉल जास्त विकलेले आहेत. त्याचसोबत 51,000ला सगळ्यात मोठा इथे आपल्याला स्तंभ का दिसतोय, कारण 51,000चे पुट जास्तीत जास्त ऑप्शन सेलरनी विकलेले आहेत.
इतक्या क्वांटिटीमध्ये विकलेत की बाकी कुठल्याही स्ट्राईक प्राईजमध्ये तेवढे विकले गेलेले नाही आहेत. तर ह्यावरनं आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेझिस्टन्स कळतो. आता इंटरमिडिएट काय काय सपोर्ट आणि रेझिस्टन्स आहे, अधेमध्ये काय आहे ते समजून घेऊया. आपल्याला 51,500 ला सुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे, म्हणजे खाली येताना आपल्याला 51,500 हा सपोर्ट आहे आणि सेकंड हायेस्ट सपोर्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला सेकंड हायेस्ट रेझिस्टन्स मात्र थोडासा वर 53,500 ला आहे, पण आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं कुठे आहे, 52,500 ला. 52,500 ला आपल्याला एक रेझिस्टन्स आहे. तर त्यामुळे मला असं वाटतंय की 52,500 च्या आसपास इथे रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो आणि साधारण इथे 52,000 च्या आसपास जो सपोर्ट आहे, तर त्याला आपल्याला काय केलं जाऊ शकतं, 52,000 च्या आसपास, तर ह्या एरियामध्ये थोडंसं साईडवेज मूव्हमेंट बघायला मिळू शकते, अशी आपल्याला मागच्या अनुभवावरून विश्लेषणामध्ये दिसतंय. तर तुम्हाला आता सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेझिस्टन्स आहे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो आणि जर आपल्याला आज काय प्रकारे ओपन इंटरेस्ट तयार झाला हे बघायचं असेल किंवा ओपन इंटरेस्टमध्ये आज काय काय बदल झाला, तर तुमच्या लक्षात येईल की आज खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्ट कव्हरिंग झालेलं आपल्याला दिसतंय. जर इकडच्या बाजूला लाल स्तंभ असतील तर शॉर्ट्स जे होते ते कव्हर झालेत, ते इकडे दिसतात. इकडच्या बाजूला जर आपल्याला हिरवे स्तंभ असतील तर ह्याचा अर्थ काय आहे, लॉंग अनवाइंडिंग झाले, त्या दिवशी खूप मोठं सेलिंग झालेलं असणार, तर त्यावेळेला इकडे हिरवे स्तंभ आपल्याला दिसू शकतात. आता इथे जे दिसणारे हिरवे स्तंभ आहेत हे आपल्याला काय सांगतायत, हे आपल्याला सांगतायत की आज खूप मोठ्या प्रमाणावर तेजी केली गेलेली आहे. तुम्ही जर शॉर्ट बघितलं तर शॉर्टची संख्या खूप कमी आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्याला काय दिसत होतं, शॉर्टची संख्या खूप जास्त होती, लॉंगची संख्या कमी होती. आता लॉंगची संख्या खूप जास्त आहे आणि शॉर्टची संख्या खूपच कमी आहे, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर त्यामुळे लोकांनी सगळ्या काय केलंय, खूप मोठी तेजी करून ठेवलेली आहे, बरोबर. आता त्यामुळेच मी असं म्हटलं की खाली येण्याची शक्यता 10%च आहे. आपल्याला 60% शक्यता अशी आहे की साईडवेज जाईल आणि 30% शक्यता आहे की वर जाईल. तर हे याची कारणं तुम्हाला आता हा सगळा डेटा बघितल्यानंतर लक्षात आलं असेल. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. या विश्लेषणाचा उपयोग तुम्हाला उद्या जेव्हा मंथली एक्सपायरी असणार आहे तेव्हा नक्कीच होऊ शकेल. आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि बँक निफ्टीच्या या विश्लेषणानंतर आता आपण पुढचा जो इंडेक्स ओपन करणार आहे त्याचं नाव आहे निफ्टी 50. निफ्टी 50मध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल वगैरे सर्व काढलेले आहेत. मी थोडं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील. तर इथे आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला वरच्या बाजूला 24,475 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 24,375 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. फ्लॅट ओपन झालं, वर जायला लागलं, 24,475 लेवल ब्रेक केली, तर 24,525, 24,575 आणि 24,625 अशा 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. खाली यायला लागलं, 24,375 ही लेवल आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन केली, तर मग आपल्याला 24,325, 24,275 आणि 24,225 ह्या 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, पण आपलं बँक निफ्टीमधलं विश्लेषण असं सांगतंय की साईडवेज मुवमेंट होईल. कदाचित निफ्टीमध्ये काय होईल, निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी नाही आहे, त्यामुळे निफ्टीमध्ये आज बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी नव्हती, एक्सपायरीच्या अलीकडेच एक मोठी तेजी बघायला मिळाली. तर कदाचित जर निफ्टीमध्ये उद्या ही लेवल जी आहे ही लेवल ब्रेकआउट केली तर आपल्याला काय होऊ शकतं, एक मोठी तेजी आणखीन बघायला मिळू शकते. कारण बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टीनं जास्त तेजी केलेली नाही आज, तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. तर त्यामुळे ती ड्यू आहे. जर खरोखरच आता दोन्ही इंडेक्समध्ये रिव्हर्सल आलं असेल आणि तेजी होणार असेल तर निफ्टी सध्या मागं पडते, निफ्टीला आता पुढं जाणं आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याचा आपल्याला चार्ट बघायचा आहे तो आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे. मी काय करतो तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही काय करू शकता, ह्या चार्टचा या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीनं विश्लेषण करणं सोपं जाईल. तर इथे मी काय केलंय, आता व्यवस्थित इथे चार्टवर हे घेतलेलं आहे. सर्व लेवल दिसतील अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. 24,290च्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे. बाकीच्या सर्व लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. तर हे झालं फिन निफ्टी विषयी. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी आता थोडीशी माहिती घेऊया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मधले मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल इथे काढून ठेवलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय होईल, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा विश्लेषण करणं सोपं जाईल. हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण 15 मिनिटावरनं डेली टाईम फ्रेममध्ये जाऊया. डेली टाईम फ्रेममध्ये गेल्यावर थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करूया आणि मी तुमच्यासाठी या आठवड्यात जे स्टॉक दाखवतोय ते बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचा आहे तो आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये काय झालं होतं, एक खूप मोठी सेलिंग होत होती. थोडंसं बाउन्स आला, सेलिंग झालं, थोडंसं बाउन्स आला, सेलिंग झालं, थोडंसं बाउन्स आलाय, आता सेलिंग व्हायला सुरुवात झाली आहे. आता इथे आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही जी रेड कॅन्डल बनली आहे ही आपल्याला साधारणपणे ट्विझर टॉप पॅटर्नची आठवण करून देते. म्हणजे ह्या जर दोन कॅन्डल बघितल्यात तर जवळजवळ सारख्याच उंचीच्या आहेत. क्लोज इक्वल टू ओपन आहे, ओपन इक्वल टू क्लोज आहे दोन्ही कॅन्डलमध्ये जर बघायला गेलं तर. त्यामुळे जर समजा हा स्टॉक जो आहे हिंदुस्तान युनिलिव्हर हा 2525च्या खाली टिकत असेल तर ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला खाली जात असताना 2450, 2400 अशी टार्गेट्स आलेली बघायला मिळू शकतात. त्यामुळे ह्या दोघांचा मिळून जो काही लो आहे तो 2525च्या आसपास आहे आणि तो जर तुटला तर ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट LNG. पेट्रोनेट LNG मध्ये सुद्धा आपण बघू शकता की मागचे काही दिवस कंटिन्युअस सेलिंग होत आहे. मध्येच एखादं थोडंसं आपल्याला बाउन्स येतोय, त्यानंतर पुन्हा सेलिंग होतंय, पुन्हा बाउन्स येतोय, पुन्हा सेलिंग होतंय, पुन्हा बाउन्स येतोय. आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा, म्हणजे पहिला जो बाउन्स होता हा त्या तुलनेमध्ये थोडासा स्ट्रॉंग होता, बरोबर. म्हणजे दिसायला जरी आपल्याला इथे डोजी टाईप कॅन्डल दिसत असली तरी ती ओपन वरच्या साईडला झाली आहे. म्हणजे कॅन्डलचा हाय आणि लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला ओपन झाली आणि वरच क्लोज झाली आहे. त्याच्या उलट तुमच्या लक्षात येईल इथे खालच्या बाजूला ओपन झाली आणि खालीच क्लोज झाली. म्हणजे हा तर शूटिंग स्टार कॅन्डल बनली. तर त्याच्यामुळे असं लक्षात येते की हळूहळू म्हणजे जर ह्या 3 कॅन्डल बघितल्यात, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल ग्रीन कॅन्डल आणि ही तिसरी ग्रीन कॅन्डल, तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वीक होत चाललेल्या आहेत. म्हणजे बायरची ताकद आता कमी 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 होत चाललेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर हा स्टॉक 330च्या खाली टिकत असेल तर आपल्याला 320 रुपयापर्यंत सुद्धा खाली जाताना बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट LNG लिमिटेड. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. हा स्टॉक आहे HDFC बँक. HDFC बँकमध्ये आपल्याला काय दिसतंय, मागच्या काही दिवसापासून आपल्याला अल्टरनेट तेजी मंदी बघायला मिळते. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता रेड आहे, इथे ग्रीन आहे, परत रेड, परत ग्रीन, परत रेड, परत ग्रीन. म्हणजे अल्टरनेट तुम्हाला कायम असं अल्टरनेट अल्टरनेट बघायला मिळते. फक्त इथेच 2 दिवस काय झालं होतं, आपल्याला ह्या ठिकाणी ग्रीन कलर बनल्या होत्या, मग लगेच 2 दिवस रेड पण बनल्या. तर त्याच्यामुळे आता अल्टरनेट रेड ग्रीनचं आता डबल ग्रीन डबल रेड होतंय. तर कदाचित तसं होत असेल तर आता एक डबल ग्रीन बनू शकतो आणि आपल्याला वर जात असताना ह्या लेवल जी आहे 1757 ह्याच्या वर जर टिकला तर मग 1788 वगैरे जी टार्गेट आपण वरच्या बाजूला दिलेली आहेत तर ती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. 1788 हे पहिलं टार्गेट आहे आणि 1794 हे दुसरं टार्गेट आहे. तर त्या दिशेनं आता मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळू शकेल. आता आपण शेवटच्या स्टॉकविषयी येऊया. तर शेवटचा स्टॉक आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. तर हा HPCLचा जो स्टॉक आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक कंटिन्युअस आपल्याला सेलिंग बघायला मिळते. एक छोटासा बाउन्स झाला, सेलिंग बघायला मिळालं, छोटा बाउन्स होतोय. पण ह्या बाउन्समध्ये सुद्धा
पहिली जी कॅन्डल बनली होती ही कॅन्डल आपल्याला शूटिंग स्टार होती. याचा जर लो ब्रेक झाला असता आणि ह्याच्या खाली टिकलं असतं तर एक सेलिंग कंटिन्यू झालं असतं. मात्र पहिली हिरवी कॅन्डल बनली ती पूर्णपणे निगेटिव्ह आहे. दुसरी कॅन्डल जी हिरवी बनली आहे ही थोडीशी पॉझिटिव्ह आहे. जर हा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात तेजी बघायला मिळू शकते. पहिलं टार्गेट राहील 396, दुसरं टार्गेट असेल 406 रुपये आणि तिसरं टार्गेट असेल 414 रुपये. तर अशा पद्धतीनं आपल्याला वर जात असताना टार्गेट्स बघायला मिळू शकतात. हे केव्हा, आजचा हाय जो आहे त्याच्यावर टिकलं, समजा आजचं उद्याचं जे क्लोजिंग आहे ते त्याच्यावर झालं तर मग आपल्याला हळूहळू वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.